सर, आज काँग्रेस पार्टीच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह रॅली काढण्यात आलेली, याविषयी काय सांगा? प्रभू रामचंद्र जे अयोध्येचं मंदिर आहे, ते मंदिर फार कष्टानं, फार त्यागानं आणि सहकार्याने केलेलं ते मंदिर आहे. प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये हिंदू धर्माच्या भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्यांचाच एक आत्मा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो आणि एक आदर्श पुरुष, रामाला एक आदर्श पुरुष त्या ठिकाणी आम्ही मानतो. परंतु भाजपवाल्यांनी रामाचं नाव घेऊन राम मंदिरावरती पैसा त्या ठिकाणी जमा केला. 35 दानपेट्या त्या ठिकाणी होत्या. त्या 35 दानपेट्यामधलं दान त्यांनी भाजप आणि RSSनं त्या ठिकाणी सुरू केलं. रामाच्या पादुका त्यांना पुरल्या नाहीत, रामाचे आभूषण त्यांना त्या ठिकाणी पुरले नाहीत आणि 1400 कोटी रुपयाचा दरोडा भाजप आणि RSSनं त्या ठिकाणी टाकला. आम्ही प्रभू रामचंद्राला या ठिकाणी विनवणी करायला आलो नाही. आज आम्ही त्यांचे भक्त हनुमानजी यांच्या चरणी आरती सांगून त्यांना विनंती केलेली आहे की देशाचे पंतप्रधान, देशाचा गृहमंत्री हा रामाचं नाव घेऊन या ठिकाणी देशामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून बसलेले आहेत. परंतु तुमच्याच मंदिरामध्ये त्या ठिकाणी चोरी केली, त्या 1400 कोटी रुपयाची चोरी त्यांनी त्या ठिकाणी केली. अद्यापपर्यंत त्या मूळ दरोडेखोरांना त्यांनी अटक केलेली नाही. आमची मागणी अशी आहे की मूळ दरोडेखोर जे आहेत राम मंदिराच्या चोरी प्रकरणी त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये जात आहोत. जोपर्यंत मूळ असणारे गुन्हेगार, राम मंदिराच्या चोरीचे असणारे गुन्हेगार जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष हा शांत त्या ठिकाणी बसणार नाही. हे आंदोलन महाराष्ट्रभर गावागावामध्ये घेऊन जाणार आणि रघुपती राघव राजारामच्या नावानं सत्याग्रह हा गावागावामध्ये त्या ठिकाणी करणार. Yeah.